पूर्वीचा काळ होता. दोन मित्र प्रवासाला निघाले आणि असं म्हटलं जातं की माणूस हा सवयीचा गुलाम असतो. एका मित्राला घोड्याशिवाय प्रवास करता यायचा नाही आणि एका मित्राला गादीशिवाय झोप यायची नाही. मग जेव्हा हे दोघं दिवसात चालायचे तेव्हा एकाच्या खांद्यावर गादी असायची आणि दुसरा घोड्यावर बसलेला असायचा आणि हे समोर जायचे. तेव्हा त्यांना बघणारे लोक असा विचार करायचे, जो घोड्यावर बसला तो मालक असला पाहिजे आणि ज्याच्या डोक्यावर गादी आहे तो नोकर असला पाहिजे. संध्याकाळची वेळ यायची, एक मित्र घोड्याला खाद्य खाऊ घालायचं काम करायचा, दुसरा मित्र गादीवर बसलेला असायचा. संध्याकाळची वेळ जेव्हा लोक त्यांच्याकडे बघायचे तेव्हा जो घोड्याचा खाद्य खाऊ घालण्याचं काम करतो तो सगळ्यांना असं वाटायचं की हा नोकर असला पाहिजे आणि जो गादीवर बसला तो मालक असला पाहिजे. अशीच काहीशी परिस्थिती राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024च्या आन्सर की नंतर झाली. कुणाला वाटतं कट ऑफ 120च्या खाली येणारच नाही, कुणाला असं वाटतं कट ऑफ 110च्या वर जाणारच नाही. अशा परिस्थितीमध्ये या कट ऑफ विषयी चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये. बघा, कट ऑफचा विषय येतो, खूप सगळ्यांचा आवडीचा विषय असतो, पण या ठिकाणी खूप जणांच्या खूप अपेक्षा असतात. कट ऑफ जास्त सांगितला तर काही लोक नाराज होतात, कमी सांगितला तर ज्यांचे चांगले स्कोर आहेत ते नाराज होतात. त्यामुळे इथं कोणाला खुश करणं किंवा नाराज करणं हा विषय नसतो. एक रियालिटी, एक फॅक्ट ही समोर मांडून आपल्याला त्या समोरची दिशा कळावी या अर्थानं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. खरं तर क्लर्कचा कट ऑफ जेव्हा मी 120+ लागेल का त्याच्यानंतर जे काही कमेंट्स लोकांच्या आल्या त्या पद्धतीनं मी ठरवलं होतं की कट ऑफ आपण सांगणार नाही आणि अगदी त्याच पद्धतीने. पण काय होतं की बरेचसे विद्यार्थी आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात. त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील अभ्यासाची दिशा कळत असते आणि नेमकं तेच, विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा कळावी, एक डायरेक्शन कळावी, यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कट ऑफ विषयी चर्चा करणार आहोत. ज्या लोकांना डायरेक्टली कट ऑफ वगैरे पाहिजे त्या लोकांना मी काही सांगणार नाहीये, तुम्ही सरळ इथून निघून जाऊ शकता. दुसरे व्हिडिओ आहेत, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी कट ऑफ विषयी चर्चा केली, तो बिंदास तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, ज्या लोकांना आपले मत, माझे वैयक्तिक मत पटतात, आपल्या प्लॅटफॉर्मवरच्या गोष्टींवर भरोसा आहे, ट्रस्ट आहे, क्रेडिबिलिटी आहे, त्याच लोकांनी व्हिडिओ बघावा. बाकीच्यांसाठी हा व्हिडिओ नाही. जे लोक प्रामाणिकपणे फॉलो करतात, जे लोक आतुरतेने वाट बघतात, खरं तर व्हिडिओ त्या लोकांसाठीच आहे. राईट. आता व्हिडिओच्या सुरुवातीला काही गोष्टी आपण बघितल्या पाहिजे की ओव्हरऑल एक पेपर कसा होता या बाबतीमध्ये. प्राथमिक निरीक्षणांच्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओ केला होता, पेपर झाला त्या दिवशी. खरं तर तो टेक्निकल गोष्टीमुळे अपलोड करायला खूप उशीर झाला, पण एक साधारण जर आपण बघितलं तर पेपर हा झाल्या खूप सोपा वाटला. खूप जणांना असं वाटलं की आता खूप 130-140 पडतात. जसजसं पेपरहून चर्चा व्हायला लागली, क्वेश्चन डिस्कस व्हायला लागले, छोटे छोटे ट्रॅप्स करायला लागले, तर असं पेपर थोडा अवघड वाटायला लागला. क्लासेसचे आन्सर की आल्यानंतर एक फुगवटा मार्कांचा जो तो सगळ्यांना बघायला मिळाला. 120च्या खाली कोणी यायलाच तयार नव्हतं. मग नंतर जेव्हा आयोगाचे की आले तेव्हा कुठेतरी ते मार्क कमी झाले. पण जेव्हा आयोगाची की आली आणि क्लासेसवाल्यांनी ऑलरेडी काही उत्तर देऊन ठेवलेले होते, तर क्लासेसवाल्यांचेच उत्तर बरोबर आहेत, जे आयोग सेकंड कीला चेंज करणार आहे असं समजून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले ऑलरेडी 4-4, 5-5 मार्क वाढून सांगितले. त्यामुळे मार्केटमध्ये सध्या जे काही मार्क आहेत, माझा असं वैयक्तिक अंदाज आहे की बऱ्याचशा मुलांनी, त्यातल्यात जे काही अतिउत्साही कार्यकर्ते असतात किंवा काय कार्यकर्ते अधिकारी असतात, तर त्या लोकांनी ते 4-4, 5-5 मार्क ऑलरेडी जास्त सांगितलेले आहेत. पेपरच्या डिफिकल्टी बद्दल चर्चा करत असताना हा महत्वाचा मुद्दा काय असतो की तुम्ही जर बघितलं 2022 आणि 2023 तर याच्यामध्ये जागांचा जवळपास दुप्पट फरक होता. स्टील कट ऑफ जो होता 2022चा 106.5 आणि 2023चा 108, म्हणजे फक्त एक 1.5 मार्कांचा फरक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. जागा जर दुप्पट असल्या तर कट ऑफ चांगला कमी यायला पाहिजे किंवा जागा कमी झाल्या तर कट ऑफ खूप वाढायला पाहिजे. ही जे कुठेतरी समीकरण किंवा गणित आहे त्याला आळा घालण्याचं काम पेपरची डिफिकल्टी करत असते. आणि मला असं वाटतं हा जो पेपर होता हा वाटतो तेवढा सोपा पेपर नव्हता. याच्यामध्ये कसं झालं की थोडंसं ज्या लोकांचं फॅक्च्युअल चांगलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी ज्या लोकांचं पेपर सोडवण्याचं स्किल किंवा टेक्निक चांगलं आहे त्या लोकांना निश्चितच 120+ मार्क घेणं अवघड गेलेलं नाहीये. या उलट ज्या लोकांना घाईघाईमध्ये सोडवायची सवय असते, ओळखीचे प्रश्न वाटले की थोडं एक माणूस काय म्हणतो त्याला उत्साही, अतिउत्साही म्हणून ज्या सिली मिस्टेक्स किंवा आपण ज्याला म्हणतो अनफोर्स्ड एरर्स होतात त्या ज्यांच्या जास्त झाल्या त्यांचा कुठेतरी 110च्या खाली पण आपला स्कोर बघायला मिळतो. म्हणजे आता जर पेपरला बसवलं सगळ्यांना तर मला वाटतं म्हणजे अशाच लेवलच्या पेपरला हा पेपर झाल्यानंतर की आपण काय चुका टाळल्या पाहिजेत तर अजून मार्कांची प्रोग्रेस आपल्याला बघायला मिळते. पण खरं पेपरचं जे काय महत्व असतं किंवा पेपरची डिफिकल्टी
ती त्या पेपरमध्ये हॉलमध्ये बसल्यानंतर त्या 2 तासामध्ये जेव्हा की क्लासचे एक्सप्लेनेशन व्हिडिओ आलेले नसतात, पहिली आन्सर की आलेली नसते, तेव्हा पेपरमध्ये जे वाटतं त्याच्यानुसार खरं तर कट ऑफ हा बऱ्यापैकी आपल्याला अंदाज लावता येऊ शकत असतो. आणि ती फिलिंग घेण्यासाठी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे अर्थातच त्यांना अभ्यास करू न करू ऍटलिस्ट पेपरमध्ये गेल्यावर एक अंदाज तरी येत असतो की पेपर कशा प्रकारचा आहे, किंवा तिथं पेपरमध्ये काय वाटतं, कुठल्या प्रश्नामध्ये आपण स्टक होतो आणि कुठले प्रश्न आपल्याला अवघड वाटू शकतात. तर मागच्या वर्षी जेव्हा आपण ते 20चा कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता, तर त्यावेळेस ज्या मित्रासोबत मी बोललो होतो त्यानं मला 108 एक्झॅक्टली सांगितलं होतं की डॉक्टर 108 लागेल अशा हिशोबाने सांगितलं होतं. यावर्षी मुद्दाम व्हिडिओच्या आधी मी फोन केला, म्हटलं किती लागेल, तर त्यांनी जो सांगितला होता की 115च्या आतच लागेल. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की 115च्या आसपास कुठेतरी असं त्यांचं म्हणणं होतं. मग परत आपले जे एक्सपर्ट आहेत की ज्यांचे मेन्सचे कट ऑफ खूप चांगल्या पद्धतीने आलेत, तर त्यांच्याशी मग मी थोडी चर्चा केली. म्हणलं काय लागेल, ते म्हणले 110च वाटतोय मला. परत थोडी चर्चा झाली की मुलींचे स्कोर्स खूप वाढलेत. आपल्याकडे जर आपण जो पोल बघितला त्याच्यावर डिटेलमध्ये चर्चा करेल, त्याच्यामुळे कुठेतरी अजून 1-2 मार्कांनी पण कट ऑफ जास्त जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. तर या अनुषंगानं बघा, मागच्या वर्षी जेव्हा मी 108 कट ऑफ धरून, तर ते नेहमी आपण मी जे एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला की आपण थोडासा कमी कट ऑफ सांगतो. त्याचं कारण होतं की सेकंड की मध्ये याच्यामध्ये कमी जास्त झाल्यावर बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे बॉर्डरला असतात, अभ्यास करत नाहीत आणि मग पास होतात, मग नंतर काही वेळ उरलेली नसते, फक्त एक प्रोसेसचा भाग होऊन जातात. त्यामुळं सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करून रिझल्ट पणची वाट न बघता अभ्यास करावा या अर्थानं आपण त्या गोष्टी करत होतो. पण जेव्हा मागच्या वेळेस आपण 2023च्या पेपरला कट ऑफचा व्हिडिओ बनवला, त्यावेळेस तुम्हाला जर आठवत असेल तर मी 22 आणि 23चे क्वेश्चन्स कम्पेअर केले होते आणि एक्झॅक्टली तेच झालं होतं. 23च्या पेपरमध्ये मला साधारण एक 54 क्वेश्चन्स असे वाटले होते जे ऑन अँड ऍव्हरेज मॅक्झिमम विद्यार्थ्यांची येतील, की एक 5,000-6,000 विद्यार्थ्यांची की जे की मेन्सला असतील. 5-6 हजार विद्यार्थ्यांचे जे प्रश्न बरोबर येऊ शकतात त्याच्यावर ऍक्च्युअल मध्ये कट ऑफ ठरत असतो. पण कुठला क्वेश्चन विद्यार्थ्यांना अवघड जाऊ शकतो, कुठला सोपा जाऊ शकतो, याच्यामध्ये वेगळे मतभेद असू शकतात. आता ते प्रत्येक वेळेला ते म्हणजे एक्झॅक्टली कळेल का सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, मागच्या वेळेस मे बी त्या गोष्टी जुळून आल्या असतील, त्यामुळे ह्यावेळेस पण तसंच होईल का वाटत नाही. आता पेपरच्या डिफिकल्टीवर चर्चा करत असताना आपण थोडंसं 2023-24 जर कम्पेअर केला इतिहासाच्या बाबतीमध्ये, तर मला असं वाटतं इतिहास कुठेतरी अजून एक 2 मार्कांनी 2 प्रश्नांनी सोपा वाटायला लागतो. मला जेव्हा 2023चा पेपर बघितला तेव्हा असं वाटलं 9 सगळ्या विद्यार्थ्यांना येत असतील. यावेळेस मला असं वाटतं की 11 जे प्रश्न आहेत इतिहासाचे जवळपास ऑन अँड ऍव्हरेज प्रिलिम्स पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना येऊ शकतात. जिओग्राफीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मागच्या वेळेस मी खूप वेळा सांगितलं होतं की फक्त एमपीएससी कोर एमपीएससी करणाऱ्यांसाठी मागच्या वेळेसचा जिओग्राफी प्रचंड अवघड होता. या उलट युपीएससी तयारी करणाऱ्यांसाठी मागच्या वेळेसचा जिओग्राफी कम्पॅरेटिव्हली सोपा होता. त्यामुळं जे पास होणारे 5-6 हजार विद्यार्थी त्यांसाठी मागच्या जिओग्राफीमध्ये एक 5 प्रश्न आपण मासे पडले की सगळ्यांचे बरोबर येतील. ह्यावेळेस कुठेतरी ते प्रमाण वाढून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडासा ऍडव्हान्टेज जिओग्राफीमध्ये मिळून कुठेतरी मला असं वाटतं की 8 प्रश्न जवळपास ऑलमोस्ट सगळ्यांचे जे प्रिलिम्स पास होतील त्यांच्या बरोबर येतील. म्हणजे जिओग्राफी मला थोडासा मीडियम वाटला, हिस्ट्री त्यातल्या थोडा इझी वाटतोय. आपण जेव्हा इकॉनॉमीचा विचार करतो, मागच्या वेळेस 5-6 क्वेश्चनचे आन्सर ऑल होते आणि सगळ्यांनी ऑल मारले, त्यामुळे ते तर सगळ्यांचे बोनस बरोबर झाले. त्यामुळे मागच्या वेळेस साधारणतः म्हणजे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 12 प्रश्न बऱ्यापैकी लोकांच्या बरोबर होते आउट ऑफ 15 2023ला. पण जेव्हा आपण 2024चा पेपर बघतो, इकॉनॉमी मला थोडा मीडियम वाटतो या अर्थाने की यावेळेस ऑल उत्तर जास्त नव्हते. दुसरी गोष्ट, क्वेश्चन्स थिंकरवर मागच्या वेळेस 1-2 होते, पण यावेळेस अजून थोडं कन्सेप्च्युअल थिंकरच्या बाबतीमध्ये त्यांनी विचारलेलं होतं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या की एकदम रुटीन मध्ये नेहमी जसा 22, 23, 21ला असे विचारतात तसे प्रश्न न विचारल्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी 8 प्रश्न असे होते जे ऑन अँड ऍव्हरेज पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे बरोबर येतील. त्यानंतर जेव्हा आपण एन्व्हायरमेंटचा विचार करतो, मला असं वाटतं एन्व्हायरमेंटमध्ये यावर्षी परत युपीएससी करणाऱ्यांचे 5चे 5 बरोबर येऊ शकतात, काहींचे 4 बरोबर येऊ शकतात. पण जेव्हा आपण एमपीएससी करणाऱ्यांचा कोर विचार करतो तेव्हा हाय अल्टिट्यूड बायोडायव्हर्सिटी सारखा प्रश्न कदाचित तिथे थोडीशी गफलत होऊ शकते. त्यामुळे मागच्या वेळेस सगळ्यांचे जे 3 येत होते, मागच्या वेळेस अमेझॉन गांधीचा तसा अवघड प्रश्न होता तो बऱ्यापैकी जनतेचा चुकलेला होता. तर यावेळेस पण मला असं वाटतं कुठेतरी 3च प्रश्न ऑन अँड ऍव्हरेज सगळ्यांचे बरोबर येतील एन्व्हायरमेंटचे आउट ऑफ 5. त्यानंतर जेव्हा आपण विचार करतो सायन्सचा, मागच्या वेळेस मला असं वाटतं सायन्स बऱ्यापैकी डिफिकल्ट होता. ह्यावेळेस मला मीडियम वाटतो का, यावेळेस न्यूमेरिकल्स खूप जास्त नव्हते आणि बऱ्यापैकी क्वेश्चन्स म्हणजे रेग्युलर सोर्सेस मधून कव्हर होणारे होते. त्यामुळं
मागच्या जिथं 8 ऑन अन ऍव्हरेज सगळ्यांचे बरोबर येत होते, आता सगळ्यांचे म्हणजे काय, ज्यांचं इंजिनिअरिंग किंवा थोडं मेडिकल बॅकग्राऊंड आहे ना त्यांना सायन्सला 13, 14, 15, 16 पर्यंत पडतात. पण आपण सगळेच जण काही एमपीसी करणारे तसे नसतात. म्हणजे जेव्हा ऍव्हरेज आउट करतो, म्हणजे 5, 6, 7 हजार विद्यार्थ्यांचा विचार करतो, तेव्हा 8 प्रश्न असे होते जवळपास सगळ्यांचे बरोबर येतील, म्हणजे 16 मार्क आउट ऑफ 40 पडू शकतील. यावेळेस मला असं वाटतं कुठेतरी 1-2 अजून प्रश्न सोपे वाटतात. त्यामुळे 10 प्रश्न आउट ऑफ 20 म्हणजे 20 मार्क आउट ऑफ 40 हे ऑन अन ऍव्हरेज सगळ्या विद्यार्थ्यांचे बरोबर येतील, जे प्रिलिम्सच्या पास होण्याच्या रेसमध्ये असतील त्यांचे. त्यामुळे मला सायन्स यावेळेस मिडियम वाटला. जर आपण पॉलिटीचा विचार केला तर मागच्या वेळेस मिडियम होता, त्यातल्यात पॉलिटिक्स 0 आवर सारखे वगैरे क्वेश्चन जे होते अजून थोडे डिफिकल्ट होते. त्यामुळे तिथं कुठेतरी 9 प्रश्न ऑन अन ऍव्हरेज जिथं सगळ्यांचे बरोबर येत होते 15 पैकी, या ठिकाणी मला असं वाटतं अजून 2 यावेळेस सोपे वाटले. 11 प्रश्न ऑन अन ऍव्हरेज सगळ्या विद्यार्थ्यांचे बरोबर येतील असा पॉलिटी सेक्शन होता. म्हणजे हिस्ट्री आणि पॉलिटी मला इझी वाटला या पेपरमध्ये पर्टिक्युलरली. जेव्हा आपण करंटचा विचार करतो, करंट हा खूप मोठा डिसाइडिंग फॅक्टर असतो. कारण काय होतं, सिनियर्स आणि वेटरन्स जे आहेत बऱ्यापैकी जॉब करणारे वगैरे, त्यांना रेग्युलर सगळ्या गोष्टी रिव्हिजन करणं होत नाही. मग ते शेवटच्या 8 दिवसात, 15 दिवसात, 2 दिवसात फक्त करंट अफेअर्स करतात आणि पेपरला जातात. आणि मग ज्यांचे करंट अफेअर्सला चांगले येतात ओव्हरऑल स्कोर पण चांगला येतो. यावर्षी मला असं वाटतं सगळ्यात डिसाइडिंग जो विषय होता तो करंट अफेअर्स होता. मागच्या वर्षी जिथं 9 प्रश्न आउट ऑफ 15 ऑन अन ऍव्हरेज सगळ्यांचे बरोबर येत होते, यावेळेस मला असं वाटतं कुठेतरी ते 6 प्रश्नांपर्यंत येऊन ठेवलं, की 2, 3, 4 प्रश्न जे आहेत अजून अवघड डिफिकल्ट. आणि त्यातल्यात नर्गिस सारखा जो प्रश्न, मोहम्मद नर्गिस, तर तो 2003, 2004 किंवा तुम्ही पद्मविभूषणचं बघा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ट्रॅप केल्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी किंवा सोलरची स्कीम म्हणा, कोणाला कॉन्फिडन्स नव्हता पेपरमध्ये याचं उत्तर काय असणार आहे, तर कुठेतरी करंट थोडा डिफिकल्ट मला वाटतं या पेपरमध्ये. ह्या पूर्ण पेपरमध्ये काय जर वाटलं तर फक्त करंट डिफिकल्ट वाटतं, बाकी मिडियम आणि इझीच होतं. तर त्यामुळे करंटचे कुठेतरी 3 प्रश्न मागच्या वर्षीपेक्षा कमी होऊन ते 6 प्रश्न जे आहेत आउट ऑफ 15 मला असं वाटतं कुठेतरी सगळ्यांचे बरोबर येऊ शकतात जे पास होणारे आहेत. मग आपण जेव्हा या प्रश्नांची टोटल करतो की ऑन अन ऍव्हरेज पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती मार्क बरोबर येऊ शकतात, तर ते 56-57 पर्यंत कुठेतरी जातं. मग त्या अनुषंगानं जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे एक्झॅक्टली सांगितलं तर 57 प्रश्न हे ऑन अन ऍव्हरेज सगळ्यांचे बरोबर येऊ शकतात. पण मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये सिली मिस्टेक्स होण्याचे चान्सेस फार कमी होते. ज्या लोकांनी फार विंटर नाही वाचलं त्यांचा तो चुकू शकतो. जिओग्राफीतला प्रश्न जो होता, कावेरीचा जो होता त्या टाईपमध्ये. पण या पेपरमध्ये प्रत्येक क्वेश्चन मध्ये जवळपास जिथं जिथं फॅक्ट आहे तिथं प्रत्येक ठिकाणी अडकवण्याचा, ट्रॅप करण्याचा प्रश्न. म्हणजे केशवानंद भारती केस बघितलं तर AK सिक्रीच्या ऐवजी एन रे केलंय. म्हणजे एवढं छोट्या, म्हणजे सगळ्यात बेस्ट ते बॉक्सर जे, तर तिथे तुम्हाला माहिती पाहिजे होतं की लवलीना बोर्लिंग जे, त्यांचं म्हणजे घाईघाईमध्ये वाचताना तेवढं काळजी असणार का, असं वाटतं 3-4 चुका साधारण कुठल्याही विद्यार्थ्यांच्या 2-3 तरी चुका त्या ठिकाणी होऊ शकतात मला असं वाटतं. जर तसा विचार केला तर 60 प्रश्न आहेत ना, म्हणजे बाहेरून जर एखाद्याने पेपर बघितला हा आणि त्याने काढलं की हे प्रश्न, तर 60 प्रश्न कुठेतरी मला असं वाटतं की ते सगळ्यांचे बरोबर येण्यासारखे आहेत. पण मग परत ते सिली मिस्टेक 3 ते 4, म्हणजे 4 जरी आपण सिली मिस्टेक्स पकडल्या तर ते कुठेतरी 56 प्रश्न जे येतात नेट, की जे चुका वगैरे सगळ्या मायनस करून बऱ्यापैकी लोकांचे बरोबर येऊ शकतात. हा एक माझा अंदाज आहे. म्हणजे आता प्रत्येकाचं डिफिकल्टी मोजण्याचं किंवा जज करण्याचं पॅरामीटर वेगळं असू शकतं किंवा अंदाज वेगळा असू शकतो. मला जे वाटतं वरून म्हणजे हेलिकॉप्टर अप्रोच जेव्हा बघतो आपण, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वाले, तुम्हाला लक्षात आलं, हेलिकॉप्टर अप्रोच जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की 56 पर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न बरोबर येऊ शकतात, जे नॉर्मली 10, 15, 20 हजारापर्यंत विद्यार्थी जे कॉम्पिटिशन मध्ये असतात त्यांचे. तर त्या अर्थानं पण आपल्याला एक कट ऑफचा अंदाज या ठिकाणी घेता येऊ शकतो. आता जेव्हा आपण थोडंसं एक करेक्शन होते, 1-2 करेक्शन ते मला सांगायचे. काल जो आपण डाऊटफुल क्वेश्चन्सचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये एक गोष्ट जी प्रामुख्यानं माझी विसरली किंवा तिथं माझ्या लक्षात आली नाही, मला वाटतं ते आज विशालनं मला आठवण करून दिली, ती ही होती की सेक्स रेशिओचा जो काय प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये बघा, आता मला कुणाला काय नाराज करणं किंवा कुणाच्या विरोधात जाणं हा विषय नाहीये. पण जेव्हा आपण त्याच्याकडे फॅक्ट म्हणजे फॅक्च्युअल गोष्टीनं बघतो ना, तर हे 3 जे लिटरसी इज 82.91% जी आहे ना ती, आणि जेव्हा आपण सेक्स रेशिओ 925 बघतो ना, हा प्रिलिमिनरी डेटा जो असतो सेन्ससचा त्यातूनच घेतलेला आहे, फायनल डेटा नाही. आणि आपण फायनल डेटाच्या भरोश्यावर आपण काय करत होतो की सेक्स रेशिओ जो आहे तो 929 पाहिजे, त्यामुळे ते स्टेटमेंट रॉंग होईल, EBC उत्तर यायला पाहिजे. पण त्या केसमध्ये मग 82.91 जे ते पण चुकीचंच असतं, कारण ते प्रायमरी डेटातलं, मग ते पण फायनल डेटाच पाहिजे. मग या केसमध्ये
एक पॉसिबिलिटी अशी तयार होते, पहा मी काय सांगतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. लगेच कमेंटमध्ये खाली यांना काही येत नाही, सुचत नाही, तर सी आणि डी दोघं पण रॉंग व्हायला पाहिजे. तसा ए बी नावाचा ऑप्शन नाहीये. कदाचित म्हणजे आपलं नशीब चांगलं जर नसेल, कारण हा सगळ्यांचाच त्या अर्थानं चुकलेला आहे, तर हा क्वेश्चन कॅन्सल पण होऊ शकतो. ज्या लोकांनी पर्टिक्युलरली हे 2 मार्क ऍड करून कट ऑफ किंवा मार्क सांगितलेले आहेत त्यांच्यासाठी थोडीशी धोक्याची घंटा या ठिकाणी असू शकते. आता अर्थातच शेवटी आयोग याच्यावर काय विचार करतो किंवा त्यांचे जे 2 एक्सपर्ट्स आहेत त्यांचं मत काय येतं हे फार महत्वाचं असतं माझ्या मतापेक्षा. पण मला हे ऑब्झर्वेशन जे कालच्या व्हिडिओमध्ये करता आलं नाही ते फक्त ऍड करण्यासाठी मी ते गोष्ट सांगतो. अजून एक जो प्रश्न होता पर्टिक्युलरली गुनार मिर्डालचा प्रश्न जो होता, तर त्याच्यामध्ये जो बॅकवॉश इफेक्ट हा जो शब्द आहे ना, तो आयोगाने रिप्लेस केला बॅकवर्ड इफेक्टनं. आता या शब्दाला किती गांभीर्यानं आयोग घेतं हे पण बघावं लागेल. खऱ्या अर्थानं त्याचा अर्थ तोच होतो, बॅकवर्ड आणि बॅकवॉशचा रिव्हर्सचाच अर्थ होतो. मराठीत बॅकवॉशचा अर्थ जर आपण बघितलं तर प्रत्याधावी म्हणतात, म्हणजे ते पाठीमागे येणारा किंवा निगेटिव्ह अर्थानं, आणि वर पण त्यांनी प्रतिसारक परिणाम असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळं ते जे म्हणतात ना की एखाद्या लँग्वेजमध्ये सूचना जी दिलेली असते, एखाद्या लँग्वेजमध्ये एखादा शब्द कळला नाही तर त्याला पर्यायी भाषेमध्ये ताडून पहा. तर हे जर ताडून बघितलं किंवा तसा विचार केला तर इथे काही होणार नाही. पण याची पण जे अचानक भयानक आपण म्हणतो एमपीएससी दरवेळेला एखाद दुसरा प्रश्न कॅन्सल करते जो आपल्या चर्चेत नसतो, तसा हा एक प्रश्न मला या ठिकाणी असा वाटतो की त्या ठिकाणी काहीतरी होऊ शकतं. अदरवाईज बाकी तर आपण काल खूप डिटेलमध्ये डाऊटफुल क्वेश्चन्सची चर्चा केली होती, तो काय आपला आजचा विषय नाहीये. आणि सगळ्यात शेवटी मी सगळ्यात महत्वाचा जो विषय होता की तुम्हाला एक दिशा मिळावी, ते 3 टप्प्यामध्ये सांगेल की कुठल्या रेंजच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, कुठल्यांनी काय केलं पाहिजे. 3 पार्टमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. आता दुसरी गोष्ट महत्वाची जी असते ना की कट ऑफ डिसाईड करताना आयोग कुठल्या गोष्टीवर भर देतं. जसं मी तुम्हाला डाऊटफुल क्वेश्चनच्या बाबतीमध्ये बेसिक्स सांगितलं होतं त्याचं, की कशा पद्धतीनं ते एक्सपर्ट्स आणतात आणि कशा पद्धतीने डिसिजन घेतात. तर प्रोसेसमध्ये जेव्हा आपण बघतो ना, तर एक साधारणतः आत्ताच्या कंडिशन आहेत त्या जागा जर बघितलं आपण 457, तर त्या जागांना ते काय करतात, सरळ सरळ 12च्या रेशोनं, म्हणजे नोटिफिकेशन मध्ये त्यांनी मेन्शन केलंय की 12नं मल्टिप्लाय करतात. मग जो काय नंबर येईल मग त्या नंबरमध्ये प्रत्येक कॅटेगरीचे 12च्या पटीमध्ये विद्यार्थी आहेत का नाहीत हे ते बघतात. जर समजा नाहीत तर मग वरचे विद्यार्थी, म्हणजे समजा 60 विद्यार्थी कमी पडले तर 60 विद्यार्थी ज्या मार्कांपर्यंत बसतील त्या मार्कांपर्यंत ते खाली कट ऑफ घेऊन येतात. ही असते प्रोसेस. त्यामुळं जेव्हा आपण ऍव्हरेज आउट करतो, म्हणजे 12चा रेशो झाल्यानंतर जे वरच्या कॅटेगरीचे विद्यार्थी ऍड होतात, साधारण कधी 16 पर्यंत कधी 18 पर्यंत पण रेशो आपल्याला बघायला मिळतो. आपण ह्या पेपरमध्ये जर साधारण 16% 16 पटीत जर बघितलं तर 457 गुणिले 16 तर 7312 विद्यार्थी ऑन अन ऍव्हरेज, म्हणजे 7000च्या आसपास विद्यार्थी मेन्सला राहतील अशी एक शक्यता आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट फिमेल कॅटेगरीचे जे स्कोर्स आहेत, तो एक थोडासा नवीन एलिमेंट किंवा नवीन फॅक्टर यावर्षी कट ऑफ मध्ये राहील किंवा कट ऑफ मध्ये खूप डिसाइडिंग फॅक्टर तो पण राहील. तर तो आपण डिटेलमध्ये बघूया. एक तर प्रोसेस फक्त समजून घ्या की 12च्या पटीमध्ये सुरुवातीला त्याला मल्टिप्लाय करतात आणि मग त्या त्या कॅटेगरीच्या विद्यार्थी जे आहेत पहिल्या त्या 12 पटीमध्ये किती आहेत ते बघतात. नाही आले तर मग उरलेले ऍड करण्यासाठी तो कट ऑफ खाली येत असतो. त्यामुळे डायरेक्टली 16 पटीत घेत नाहीत, 12 पटी प्लस जे काय ऍडिशन होतील ती, ही त्याची प्रोसेस असते कट ऑफची, जी आयोग डिसाईड करतं ती. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी परत परत सांगतोय, मुलींचे वाढलेले स्कोर. म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण बघितलं की साधारण किती मुली आहेत, आपला पोल शक्यतो आपण ते श्राप वगैरे टाकल्यामुळे घाबरतात मुलं खोटे मार्क टाकायला, त्यामुळे आपल्याकडे खूप जास्त मार्कांची रेंज नाहीये. म्हणजे जर आपण तसा विचार केला बघा, मेल फिमेल 2 पोल सेपरेट टाकले होते आपण पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये पण जर विचार केला तुम्ही तर पोल पर्सेंट जे असतं ते कमी आहे. मेलमध्ये 18% होतं आणि फिमेलमध्ये 28% होतं. हे 28% मुलंच होते जे मुलींचे स्कोर बघण्यासाठी तिथे गेले होते, पोलचा जो ऑप्शन असतो त्याच्यामध्ये. तर आपण जेव्हा पोलचा विचार करतो, म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर पर्टिक्युलरली एमपीसी एक्झाम अंतरावर जे काय आपण पोल टाकलं, तर त्याच्यामध्ये मुलांनी टोटल पोल केलं होतं 4945. तर आउट ऑफ दॅट की आपण जर बघितलं तर 110 प्लस विद्यार्थी किती होते, तर साधारण 2000 विद्यार्थी आपल्याला ऍव्हरेज आउट करतोय आपण की मुलांची संख्या जी आहे 110 प्लस होते 2000 विद्यार्थी कितीमध्ये 4965 मध्ये. जेव्हा आपण मुलींचा विचार करतो तेव्हा मुलींना 3730 मुलींनी त्या ठिकाणी मुलं प्लस मुलींनी पोल केलं होतं. पण त्यातले ते पोलचे पर्सेंट काढून एक्झॅक्टली 110 प्लस मुलींची संख्या किती आहे
आपल्या प्लॅटफॉर्मवर तर ती आहे 1044, म्हणजे जवळपास 50% पर्यंत मुली त्या ठिकाणी आल्यात. मला वाटतं एमपीएससी मध्ये 33% रिझर्वेशन आहे आणि मुलींची संख्या पण एवढी नाहीये की 50% आहे. एक पॉझिटिव्ह गोष्ट चांगली आपल्यासाठी आनंदाची आहे की मुलींचा आपल्या प्लॅटफॉर्मवर विश्वास खूप आहे आणि आपल्याशी खूप मुली जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित आपल्या प्लॅटफॉर्म सोबत मुलींची संख्या, म्हणजे याच्या आधी पण जेव्हा पोल मी टेलिग्रामवर पण सांगितलं होतं की मुलींची संख्या मला खूप जास्त वाटते. इट्स गुड. ज्या ठिकाणी मुलींना सेफ वाटतं, ट्रस्टवर्दी वाटतं, क्रेडिबिलिटी असते, त्याच ठिकाणी मुली जॉईन होतात. त्यामुळे ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर मुलींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1044 मुली आपल्याला 110 प्लस बघायला मिळतात. आता मुलं प्लस मुली यांची जेव्हा आपण टोटल करतो ते पोल पर्सेंट बाजूला काढून, तर एक 6900च्या आसपास तो आकडा जातो की जे मेल आणि फिमेल मिळून पोल केलेलं आहे. आउट ऑफ दॅट 110 प्लस जे विद्यार्थी आहेत आपल्याकडे, मुलं आणि मुली मिळून जे आपल्या चॅनलवर पोल केलेत ते जवळपास 3000 विद्यार्थी आहेत. 110 प्लस आउट ऑफ किती? 6900. म्हणजे आपण 7000 विद्यार्थी पकडूया की 7000 विद्यार्थ्यांमागं 3000 विद्यार्थ्यांचे 110 प्लस स्कोर आहेत. आता आपण काय करूया, 7000 खूप छोटा सॅम्पल स्पेस झाला, याच्यावर काही कट ऑफ काढता येत नसतं. आपण 7000ला दुप्पट करूया. 14000 जेव्हा आपण करतो तेव्हा 6000 मुलं किती सापडतात आपल्या? 110 प्लस. मग 14000 पण मला वाटतं कमी आहे. आपण जर महाराष्ट्रातले सिरियस कॅन्डिडेट, म्हणजे जे खरं कॉम्पिटिशन मध्ये असतात, कधीतरी राज्यसेवा प्रिलिम्स पास झालेले, फेल झालेले, कधीतरी कंबाईनची मेन्स दिलेले, एसटीआय PSI हे पर्टिक्युलरली क्लर्क नाही, तर एक साधारण काढलं तर 20,000च्या पटीमध्ये 20,000 विद्यार्थी असतील जे खरे कॉम्पिटिशन मध्ये आहेत. आपण जर याला 21,000 मध्ये कन्वर्ट केलं, 21,000 विद्यार्थ्यांमध्ये 110 प्लस किती विद्यार्थी मिळू शकतात? तर ते 9,000 विद्यार्थी मिळू शकतात. पण आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडले गेलेले मुलं बऱ्यापैकी स्कॉलर आहेत. स्कॉलर का म्हणतोय? मग 23च्या रिझल्टमध्ये राज्यसेवेला आउट ऑफ 10 9 जे आपल्याशी असोसिएटेड आहेत, काही क्लासमध्ये म्हणा किंवा क्लास जॉईन केलेले मेन्स अप्रोच बॅच पर्टिक्युलरली, किंवा काहींनी इंटरव्ह्यू गायडन्स म्हणा. त्यामुळे आपल्याशी जोडले गेलेले इव्हन PSI STI ESO जर बघितलं आपण तर आपल्याकडं खूप जास्त स्कॉलर्स मुलांची संख्या आहे. त्यामुळं नॅचरली विद्यार्थ्यांचे मार्क जास्त असू शकतात. त्यामुळं जेव्हा आपण हे प्रपोर्शन 7000हून 14,000 किंवा 21,000 करतो तेव्हा त्या प्रपोर्शन मध्ये मार्क राहतील असं वाटत नाही. त्यामुळे जिथं 110 प्लसची संख्या 9,000 गेलीये, कधी 21,000 विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा आपण याला तिप्पट केलं, पण जर याला आपण जर दुप्पटच केलं, म्हणजे 14,000 विद्यार्थ्यांचाच विचार केला, तर तो आकडा फक्त 6,000 येतो. आणि एमपीएससीला घ्यायचे विद्यार्थी किती? 7,312 विद्यार्थी. 457 जागांचा आपण आहे त्या जागा, आहे ते क्वेश्चन्स, आहे ते आन्सर कीचा विचार केला तर मला असं वाटतं इथे कुठेतरी थोडीशी एक पॉझिटिव्ह गोष्ट सगळ्यांना बघायला मिळू शकते. एकदम फॅक्च्युअल गोष्टी, जे एकदम ऍक्च्युअल डेटा जिथं आहे तिथे. आणि मला नाही असं वाटत कोणी एवढी हिंमत करेल की त्या श्रापामुळे प्रिलिम्स घालवेल, खोटे मार्क टाकेल. जे काही टाकत असतील ते ऑलमोस्ट खरेच मार्क असतील असं आपण कन्सिडर करतोय. आता जेव्हा आपण 115 प्लसचा विचार करतो, 110 प्लसचे आपण बघितले, बरेच लोक 115 प्लस कट ऑफचा विचार करतात. मग 115 प्लस कट ऑफचा विचार करत असताना 115 प्लस किती मुलं आहेत हा विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याकडं म्हणजे टोटल मेल जे मुलं आहेत 115 प्लस 1,537 विद्यार्थी आहेत, म्हणजे पोलनुसार आपण ते कॅल्क्युलेशन केले तर. आणि फिमेल जर बघितल्या 115 प्लस, तर त्या 790 मुली आहेत ज्यांचे 115 प्लस मार्क आहेत. आणि ह्या ज्या मुली आहेत ना आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडलेल्या 790 मुली, ह्या कुठेतरी अर्ध्या 1 मार्कानं जनरल मेलच्या कट ऑफ वाढवण्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतात. ही एक थोडीशी या वर्षीची टेकअवे किंवा वेगळी गोष्ट आहे. तर हे झालं. आता जेव्हा 115 प्लस मुलं आणि मुली यांचा आपण विचार करतो तेव्हा आउट ऑफ 7,000 किती मिळतात आपल्याला? 2,327 मुलं. म्हणजे 7,000 मध्ये आपल्याकडे 115 प्लस किती मिळाले? 2,327. 14,000 मध्ये किती विद्यार्थी मिळतात 115 प्लस? तर ते मिळतात 4,654. तरीही ती 7,000ची भरती होत नाही. मला असं वाटतं यापेक्षा अजून तुम्हाला वेगळं काही सांगण्याची जास्त गरज नाही किंवा माझ्याच तोंडून ऐकण्याची गरज नाही. जेव्हा आपण 115 प्लस 21,000 विद्यार्थ्यांचा विचार करतो की आपण तिप्पट जेव्हा केली आपल्या पोलची, तर ते 6,982, ते पण 7,000च्या आसपास जातं. पण मी जे सांगितलं की एवढ्याच म्हणजे आउट ऑफ 7,000 खरंच सगळीकडे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या लेवलचे विद्यार्थी असतील का? मला तर डाऊट आहे. कारण जे काय कनेक्टेड आहेत वेल, म्हणजे मेन्स दिलेले, प्रिलिम्स दिलेले, ऑलरेडी पोस्ट होल्डर, किंवा आपण बघता बरेच फीडबॅक मी जेव्हा टाकतो, ऑलरेडी सर्व्हिस मधले भरपूर मुलं असतात की जे आपल्या बॅचेस करतात किंवा काय करतात. त्यामुळे ते आपल्या लक्षात येईल की ते प्रपोर्शन तसं राहणार नाही. ते स्कॉलर्स जे विद्यार्थी किंवा चांगल्या मार्क विद्यार्थ्यांची रेंज कमी येईल. त्यामुळं मला वैयक्तिक तरी असं वाटतं की 115च्या पुढे कट ऑफ जाईल
असं सध्या तरी चित्र दिसत नाही. आहे त्या जागा आणि आहे ते क्वेश्चन्स, विदाऊट कॅन्सल विदाऊट चेंज, ज्या गोष्टी बघितल्या. अजून जेव्हा आपण पुढे कट ऑफचा विचार करतो त्यावेळेस जर ह्या पेपरमध्ये जर बघितलं, मागच्या वर्षी कुठेतरी मला असं वाटतं ज्यांचे अनालिटिकल स्किल्स चांगले होते, युपीएससी करणारे जे होते, त्यांना कुठेतरी जिओग्राफीमध्ये एक थोडासा ऍडव्हान्टेज होता. या पेपरमध्ये ऍज सच युपीएससी करणारा किंवा कोर एमपीएससी करणारा किंवा फक्त कंबाईनचा अभ्यास करणाऱ्याला खूप ऍडव्हान्टेज होता असंही नाही. कंबाईन मध्ये करंटला चांगले मार्क पडतात, पण करंटचा अभ्यास करत असताना कंबाईनला 3-3 स्टेटमेंटमध्ये 3-3 फॅक्टवाले क्वेश्चन्सची मुलांना तेवढा सराव नसतो. त्यामुळे मला नाही वाटत खूप जास्त ऍडव्हान्टेज असेल. नक्कीच 1-2 प्रश्न कंबाईनच्या विद्यार्थ्यांना जास्त येऊ शकतात. त्यामुळे कंबाईनचे विद्यार्थी खूप जास्त पास होतील असं अजिबात वाटत नाही. किंवा फक्त युपीएससी करणारे किंवा कोर एमपीएससी करणारे नाही. इथं मात्र फायदा कोणाचा होऊ शकतो, जे वेटरन्स आहेत, ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेले आहेत आणि ज्यांना थोडं मेन्स अप्रोच माहिती आहे की मेन्स मध्ये बरोबर ते कसं बामसेपची 84-83 ते एक एक आकडा जे फिरवतात जसं पद्मविभूषण 5-6 अशा पद्धतीनं ज्यांना सवय त्यांना एक थोडासा ऍडव्हान्टेज मिळू शकतो. आणि आपण बघितलं तर 140 प्लसचे जे विद्यार्थी ऑलरेडी ज्यांनी मेन्स दिलेले आहेत किंवा जास्त मेन्स दिले आहेत, कंटिन्यू प्रोसेसमध्ये आहेत, असे विद्यार्थी खूप जास्त आहेत. नवीन कुणीतरी आलाय आणि 140 प्लस मार्क घेतोय असं सहसा आपल्याला बघायला मिळत नाही. त्यानंतर जर आपण थोडंसं ऑब्झर्व केलं तर सुरुवातीला म्हणजे कट ऑफ म्हणजे आन्सर की आल्यानंतर सुरुवातीला मार्कांची रेंज खूप जास्त होती. त्याचं नॅचरली एक कारण असतं की ज्यांना चांगले मार्क पडलेले असतात ते उत्साही असतात आणि नॅचरली इट्स वाईट किंवा काय चांगला असा विषय नाहीये की उत्साह असतो माणसाला, एक कुणाला तरी सांगावं असं वाटतं, त्यामुळे ते एक्सप्रेस खूप जास्त होतात. मग ह्या चॅनलला सांगणार, त्या चॅनलला सांगणार, ह्या सरांनी सांगितलं मार्क पाठवा, त्यांना पाठवणार, मला मेसेज करणार, कॉल करणार. मग पहिल्या दिवशी किंवा पहिल्या इनिशियल फेजमध्ये आन्सर की आल्यानंतर जास्त मार्कांच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती कम्पॅरेटिव्हली. आता कुठे आज जेव्हा आपण बघतो 107, 105, 110, 112, 117, 120, 123, आज 125च्या खालचे मला 125च्या वरचे आज फार कमी मेसेज आहेत. ते जुनेच मेसेज आहे, मी फीडबॅक मध्ये टाकलेत ना, ते माझे बघणं झालेलं नाहीयेत. त्यामुळं कुठेतरी आता हळूहळू ते मार्कांची रेंज कमी होईल आणि काही दिवसानंतर खरे मार्क बघायला मिळतील. खरे म्हणजे मार्केटमध्ये जो काही बेस आहे तो ऐकायला मिळेल की नाही माझा 107 आला, माझा 113 आला, माझा 117 आहे, या पद्धतीचे जे मार्क आहेत. त्यामुळं एक जसं कुठेतरी 22चं जे चित्र होतं की कट ऑफ सांगायला कोणी 115च्या खाली यायलाच तयार नव्हतं आणि मार्कांची रेंज पण जर आपण बघितली तर भयानक होती. 120, 25, 30, 35, 40 पर्यंत सर्रास मार्क होते. पण कट ऑफ किती लागला? 106.5. कट ऑफ डिसाईड करणारी वरची रेंज कधीच नसते, जी खालची म्हणजे कट ऑफच्या जस्ट खाली थोडी आणि कट ऑफच्या वर जी रेंज असते ना ती रेंज खूप डिसाइडिंग असते. त्याचं कारण सेकंड आन्सर की मध्ये यांच्यामध्ये खूप मेजर फरक पडतो. 130 वाल्याचे 10 कमी झाले, काय 15 कमी झाले, 115 वर येईल. पण जो 105 वाला आहे तो डायरेक्ट 10 झाले तर 115 वर जातो. 115 वाला आहे 10 कमी झाले तर 105 वर जातो. ह्या मधल्या म्हणजे जे कट ऑफच्या आसपासची जी आहे ना त्यांच्यामध्ये प्रचंड इम्पॅक्ट असतो कॅन्सल होणाऱ्या प्रश्नांचा. त्यातल्यात कॅन्सल होणार आहे. चेंजनं एवढा फरक पडत नाही जेवढा कॅन्सल न होतो. कॅन्सलला कट ऑफ डायरेक्ट कमी येतो. चेंजनं फक्त काय होतं की कुणीतरी वेगळा आतमध्ये येतो, कुणीतरी वेगळा बाहेर जातो, पण कट ऑफ त्याच रेंजमध्ये राहतो. पण कॅन्सल जेव्हा होतो ना तेव्हा ओव्हरऑल जे बॉर्डरला विद्यार्थी असतात त्यांचे कुठेतरी मार्क कमी होतात आणि मग कुठेतरी अर्धा मार्क 1 मार्क कट ऑफ वर फरक पडत असतो. त्यामुळे यावेळेस परत हा खूप महत्वाचा विषय राहील की कॅन्सल किती होतात. सध्या तरी असं वाटतं की 3च्या वर कॅन्सल होणार नाही. त्यामुळं अजून थोडीशी चांगली गोष्ट आहे आणि बऱ्यापैकी लोकांना ते आयडिया आले. कालच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलंच की कॅन्सल किती होणारे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर जेव्हा आपण याचा विचार करतो ठोकताळे, अप्रोच, लॉजिक, आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या लोकांनी 15च्या सेटमध्ये म्हणजे 15 जिओग्राफीचे क्वेश्चन घेतले, 15 इकॉनॉमीचे घेतले, 15 करंटचे घेतले, ज्यांनी 15-15च्या सेट मधला ट्रेंड आणि पॅटर्न बघितला ना त्या लोकांना एक अंदाज आला होता. इकॉनॉमीमध्ये ओनली सी, ओनली डी, ओनली ए, त्यांच्या लक्षात आला अरे ऑल नाहीये. मग त्या लोकांनी थोडी हुशारी करून जिथं आपण काहीच माहित नसतो तिथं ऑल मारतो, तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की बरोबर जो ऑप्शन त्यांना योग्य वाटतो त्या पद्धतीनं ते गेलेले आहेत. किंवा करंटमध्ये आता बोन सायन्सचा आहे 208 ज्यांना कळलं अरे 206 आहे, मग कुठेतरी प्रिलिम्स मध्ये पण ते मेन्स सारखं आकड्यांमध्ये थोडं ट्विस्ट करतायत, ट्रिकी क्वेश्चन्स फ्रेम करतायत. जे लोक अलर्ट झाले पेपर सोडवताना त्यांना कुठेतरी ह्या गोष्टींचा फायदा झालेला आहे. आणि जे फीडबॅक मी चॅनलवर टाकतो, अर्थातच एवढे मार्क तुम्हाला फक्त अभ्यासावर पडणं ह्युमनली इम्पॉसिबल. 140, 150 बऱ्यापैकी लोकांचा अप्रोच असतो, काही लोक आपल्या बॅच थ्रू म्हणा, काही लोकांचा इनबॉर्न असतो, स्वतः अनालिसिस करून तयार झालेला असतो, फक्त त्यांना हे माहित नसते की हा एक लॉजिकल अप्रोचचा भाग आहे म्हणून. त्यामुळे नक्कीच याचा एक इम्पॅक्ट आहे.
आणि त्याच्यामुळे कुठेतरी कट ऑफवर एक परिणाम आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे ही जी डिफिकल्टी आहे क्वेश्चन्सची तर ती पण कुठेतरी कमी होताना बघायला मिळू शकते जेव्हा आपण अप्रोचचा विचार करतो तेव्हा. आणि अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट होती की ज्या लोकांनी घाबरले नाही पेपरमध्ये, बिनधास्त अप्रोच वापरले. आणि दुसरी गोष्ट सरसकट अप्रोच वापरले. ज्या लोकांनी एलसीएम वापरला, सायन्समध्ये 9500 दिसला, एलसीएम केलं. ज्या लोकांनी एनर्जी सेक्टर ऑडमॅन आउट केलं. ज्या लोकांनी असे बरेचसे क्वेश्चन होते ज्या ठिकाणी तिथं वाटलं ना की आपल्याला हे आन्सर असू शकतं किंवा याची बेटी बचाव बेटी पढाव एलसीएम ला तारीख काढलेली आहे, त्या लोकांचे बरोबर आलेत. त्या लोकांना निश्चितच या ठिकाणी फायदा झाला. ज्या लोकांनी धरसरवृत्ती केली, घाबरले, हे वापरू का नको वापरू, म्हणजे आता हे सगळे विद्यार्थी जेव्हा मला फोनवर बोलत असतात मागच्या 2-3 दिवसामध्ये, त्यातल्या गोष्टी सांगतोय की त्यांना कुठेतरी 2-3 प्रश्नांचा त्या ठिकाणी फटका बसलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या लोकांनी परीक्षा पोस्टपोन झाल्यानंतर अप्रोचचे बॅच केलं होतं, मेन्स अप्रोच बॅच, युजली कसं असतं मेन्स मध्ये थोडा अप्रोच वेगळा असतो, प्रिलिम्स मध्ये वेगळा असतो. म्हणून मी बऱ्याच वेळेला सांगायचो की प्रिलिम्स जवळ आल्यावर मेन्सच्या बॅचेस बघू नका अप्रोचच्या. पण बऱ्याच लोकांनी पोस्टपोन मध्ये अप्रोचच्या बॅच पण बघितल्या. त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर मेन्सच्या अप्रोचच्या बॅचचा आम्हाला प्रिलिम्सला यावर्षी खूप फायदा झाला. तो एक वेगळा फॅक्टर होता. सायन्समध्ये जर बघितलं ना तर ऍव्हरेज 2-3 जरी अप्रोचनं बरोबर आले तर 3-2-6 मार्कांची भर त्या ठिकाणी पडते. तर तो एक फॅक्टर होता. त्यानंतर अटेंडन्सचा आपण विचार केला तर ह्यावेळेस वाटतं बऱ्यापैकी कमी अटेंडन्स होती, कारण परीक्षा जी 28 एप्रिलला होणार होती, बऱ्याच लोकांना जे एमपीएससी हॉबीवाले होते ते एवढे कंटाळून गेले, कधी परीक्षा, काही लोक तर विसरूनही गेले परीक्षा झाली का नाही झाली. त्यामुळे कुठेतरी वाटते 60% आसपास अटेंडन्स होती. त्यातही फॉर्म फक्त 2,17,000 आलेले होते. आणि जर आपण अजून विचार केला, थोडंसं ब्रॉड बघितलं तर 2000 मागच्या 22 पासून आहे ना, किंवा आता मागच्या 8 महिन्यात खूप साऱ्या सरळ सेवा वगैरे परीक्षा आल्यामुळे बरेच लोक जॉईन झाले. जुने विद्यार्थी जे होते 8-10 पासून तयारी करणारे वर्षापासून, तर त्यांनी कुठेतरी जॉईन झाले. कुठेतरी एमपीएससीला एक थोडंसं फाटार मारणे नाही, पण एमपीएससीला बाजूला ठेवून स्वतःचे करिअर ऑप्शन्स एक्सप्लोर केले. त्यामुळे कदाचित असं असेल ज्यांना आवडलं असेल 18 एप्रिलला आपण देऊ, पण नंतर ते आपापल्या व्यवसायात गुंतले किंवा कुठेतरी एंगेज झाले. त्यात एक जे एक्झाम्पल होतं, आपल्याकडं मॅडम होत्या, स्टुडंट आहेत आपल्या अप्रोच बॅचच्या, तर त्यांचं आता रिसेंटली 2 महिन्याचं बेबी होतं. त्यांनी 28 एप्रिलच्या हिशोबाने फॉर्म भरला होता. आता त्यांना परीक्षा देता आली नाही. असे खूप जणांच्या आयुष्यात खूप सारे काही गोष्टी घडल्या. त्यामुळे बरेच लोक अब्सेंट राहिले. आणि जो एक नेहमी चांगल्या विद्यार्थ्यांचा हे असतो सेक्शन की जे प्रिपेअर करून एमपीएससी कायम प्रिपेअर करून प्रिलिम्स क्लिअर करत असतात, त्यातलं थोडंसं प्रमाण कुठेतरी कमी झालेलं आपल्याला बघायला मिळू शकतो. हा एक महत्वाचा फॅक्टर अर्धा 1 मार्कानं कट ऑफवर इम्पॅक्ट करू शकतो, जो बरेच लोक मार्केटमध्ये कन्सिडर करत नाहीयेत. त्याच्यानंतर याच्यानंतर बाकी जे डाऊटफुल क्वेश्चन्स वगैरे जे काय आहेत, तर त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये टेलिग्रामच्या लिंक आपला व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये दिलेले बघा. एमपीएससी एक्झाम मंत्रा म्हणा, मेड सिम्पल ची लिंक दिलेली आहे, फोरम मेड सिम्पलची दिलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. आणि मेन्सच्या बाबतीमध्ये आता आपण एक नवीन प्रोग्राम आणतोय, मेंटरिंगचा प्रोग्राम आणतोय, ज्याच्यामध्ये 22 आणि 23 टॉपर्स आहेत, तर ते पर्टिक्युलरली 25-25 विद्यार्थ्यांना मेंटरिंग करणार आहे. ते डिटेलमध्ये मी सांगेलच उद्या परवा. ग्रामरची पण बॅच जी संतोष पवार सरांची, ती पण आपण नवीन लॉन्च करतोय. आणि P2P साठी तर आपल्या अप्रोचची बॅच पण आहे, आणि कंबाईन साठी P2P पण आहे आणि अप्रोच बॅच पण आहे. पुढची गोष्ट एक बघा, जेव्हा कट ऑफचा नेहमी विचार होतो तर त्या कट ऑफ मध्ये 2 गोष्टी असतात. कट ऑफ जास्त सांगणारे जे असतात ते असतात कॉम्पिटिटर्स. त्यांना बाकीच्या विद्यार्थ्यांना रिझल्ट पर्यंत म्हणजे लटकत ठेवायचं असतं किंवा त्यांना होल्डवर ठेवायचं असतं. त्यामुळे ते मुद्दामून कट ऑफ जास्त सांगणार. दुसरे काही अति उत्साही, त्यांना माहिती आहे 120 आपल्याला पडतायत, आपण प्रिलिम्स निघते, 135 सांगितलं तर कोण तुमची ओएमआर चेक करणार आहे किंवा काय करणार आहे. मागच्या वर्षी मी खूप विद्यार्थ्यांच्या ओएमआर टाकल्या होत्या, आपल्या चॅनलवर टाकल्या होत्या. काही लोकांना विश्वास बसत नव्हता अप्रोचच्या बॅचने एवढे मार्क पडतात का. मी ओएमआर पण टाकल्या होत्या, 135 ओएमआर टाकली होती, 127 वैभव मुंकरची टाकली होती, रोहितची पण टाकली होती. आणि एक कंबाईनच्या विद्यार्थ्याला 45 मार्क आलते 1 महिन्याच्या अभ्यासावर, त्याची पण ओएमआर मी टाकली होती. आता ह्यावेळेस आपण तसं काही करणार नाही. ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवायचा, ज्यांना नाही ठेवायचं ते नाही ठेवायचा, काही प्रॉब्लेम नाही. तर 2 गोष्टी ज्या असतात वाढून सांगणारे ते कॉम्पिटिशन एलिमिनेट करण्यासाठी करत असतात. दुसरी गोष्ट जी असते कट ऑफ कमी सांगणारे, अर्थकारणाचा जो भाग असतो की जर कट ऑफ कमी सांगितला तर मेन्सच्या बॅचला ऍडमिशन होतील, नाही तर मग विद्यार्थी ऍडमिशन घेणार नाहीत. अर्थकारणाचा सगळ्यात महत्वाचा भाग मी तुम्हाला तो सांगितला होता की प्रिलिम्सच्या आधी काय असतं, सगळेच जण मेन्स देणारे असतात, त्यामुळे सगळेजण मेन्सची बॅच जॉईन करतात. प्रिलिम्स नंतर ज्यांचे स्कोर कमी आहेत ते मेन्सची बॅच जॉईन करत आहेत. त्यामुळे मेन्सच्या बॅच प्रिलिम्स आधी जास्त टाकण्यामध्ये किंवा परीक्षा पोस्टपोन झाल्यामध्ये एमपीएससी मधलं अर्थकारण आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यानंतर
यावर्षीचे सगळ्यांनी मार्क सांगितले, जवळपास मला वाटतं 5 मार्क प्लस करून सांगितलेत, जे सेक्स रेशो आणि जो कोलचा क्वेश्चन आहे तो. आता ते एमपीसी काय घेतं डिसिजन त्याच्यावर ते बघायला पाहिजे, पण हा एक गोष्ट आहे. दुसरी अजून महत्वाची गोष्ट जी आहे की आता असं नाही राहिलं पूर्वीसारखं की बाबा कुठेतरी कोल्हापूरमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क कळत नाहीत किंवा कुठेतरी गडचिरोलीमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क कळत नाहीत. आपल्याशीच जोडलेले गडचिरोली, गोंदिया, वर्धा ते सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल ते पालघर इथपर्यंतचे, इकडे नांदेड, लातूर सगळे विद्यार्थी आपल्याशी कनेक्टेड आहेत. आणि असेच वेगळ्या टेलिग्राम प्लॅटफॉर्मला म्हणा किंवा युट्यूबशी म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये म्हणा, स्टडी सर्कलमध्ये म्हणा, ते कनेक्टेड आहेत. त्यामुळे असं नाहीये की काहीतरी खूप मोठ्या विद्यार्थ्यांचे स्कोर अजून बाहेर आले नाहीत किंवा मार्केटमध्ये आले नाहीत किंवा कळले नाहीत. आता ती कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. निश्चितच डिसेंट्रलायझेशन आहे. मी हे सांगितलं होतं की चांगली तयारी करणारे विद्यार्थी बाहेर पण आहेत पुण्याच्या, पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे मार्क कळत नाहीत. आता सगळ्यांचे मार्क कळतात. त्यामुळे जेवढे काही स्कोर मार्केटमध्ये आहेत ना, तर ते खूप जास्त स्कोर नाही आहेत, म्हणजे वरच्या रेंजचे मार्क आहेत. आता त्याची गोष्ट अजूनही अशी असते की जागा वाढल्यामुळं रेशोमध्ये विद्यार्थी जे घेणार आहेत त्यांची संख्या पण वाढते. त्यामुळं जरी जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी वर असतील, पण वरचे विद्यार्थी कधी शक्यतो कट ऑफ हा डिसाईड करत नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं की हा पण एक महत्वाचा फॅक्टर आहे जो बरेच लोक कन्सिडर करत नाहीत. आणि त्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी कट ऑफचा जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा तेव्हा जे मी सांगितलं होतं की शेवटी सांगेल एक 3 फेज मध्ये, मला असं वाटतं ज्यांचा 105च्या खाली मार्क आहेत, 105 राज्यसेवा पूर्व परीक्षा ओपन मेलला कन्सिडर करून सांगतोय मी तुम्हाला. बाकीचं तुम्ही रिलेट करू शकता. सरळ सरळ कंबाईनवर फोकस करायला काहीच हरकत नाही. तसंही कंबाईन मध्ये चांगली गोष्ट काय की बऱ्यापैकी जीएस सारखं आहे, एक तुम्हाला सायन्स वेगळं करावं लागेल आणि गणिताची प्रॅक्टिस वेगळी करावी लागेल, जी राज्यसेवा मेन्सला नसेल. पण 105च्या आत ज्यांचे मार्क आहेत त्यांनी कम्प्लिटली फुल फ्लेज कंबाईनवर शिफ्ट व्हायला काहीही हरकत नाही. आता जो दुसरा मेजर मोठा पोर्शन आहे 105 ते 115, एक 10 मार्कांची जी रेंज आहे, मला असं वाटतं त्यात पण आपण जर थोडं स्पेसिफिकली बघितलं ना, तर 105 ते 112 जे आहेत, तर ह्या लोकांनी मला असं वाटतं कुठेतरी कंबाईन आता द्यायला काय हरकत नाही. तुमचं 100% चान्स आहेत पास होण्याचे, पण मला असं वाटतं कुठेतरी कंबाईन देऊन ठेवलेली बरी असते. राज्यसेवा मेन्स झाल्यानंतर परत नंतर कंबाईनचे मेन्स जून मध्ये, तर तो पण एक वेळ मिळेल. आपले चान्सेस कमी करू नका, म्हणजे जे डोर्स आहेत अपॉर्च्युनिटीचे जे काही दरवाजे ते सगळे ओपन असू द्या. त्यामुळे तुम्ही कंबाईनवर शिफ्ट करायला काय हरकत नाही. त्याच्यानंतर ज्यांना असं 112 ते 115च्या आसपास किंवा 17-18 पर्यंत आहेत ना, त्या लोकांना असं वाटतं त्यांनी थोडंसं मला वाटतं लँग्वेज चालू करा, ग्रामर असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा डिस्क्रिप्टिव्हची थोडी तयारी असेल, आणि मग उरलेले जीएस जे आपल्याला राज्यसेवा मेन्सला करायचे, राज्यसेवा मेन्सचे सोर्सेस वापरा, सगळं कंटेंट तेच वापरा, फक्त कंबाईनची तयारी राहू द्या, कंबाईनचा पेपर पण द्या. मला असं वाटतं ज्या लोकांचे 120 प्लस आहेत त्यांनी डायरेक्टली राज्यसेवा मेन्सवर शिफ्ट व्हायला काहीच हरकत नाही. डायरेक्टली राज्यसेवा मेन्सवर तुम्ही शिफ्ट झालात तरी मला वाटतं कुठली अडचण नाही. फार वर्स्ट केसमध्ये तुमचे 10-15 मार्क कमी झाले, 10-12 मार्क कमी झाले आणि कट ऑफ तशा पद्धतीने लागला तरच. पण मला असं वाटतं की खूप जास्त उलटफेर होणार नाही. कॅन्सल होणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी असल्यामुळं कट ऑफ मध्ये पण खूप जास्त व्हेरिएशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. आणि सेकंड आन्सर की मध्ये जर तुम्ही आधीच वाढवून ठेवले नसतील मार्क तर फार फरक पडणार नाही. ज्या लोकांनी फार अपेक्षा ठेवल्या आणि त्याच प्रश्नाच्या बाबतीत काही नाही झालं तर मग तो अपेक्षा भंगही बघायला मिळू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं एक 2-3 टप्पे जे आपण सांगितले की 105 जो आहे, 112 आहे आणि 118 आहे, असं एक 3 टप्प्यामध्ये आपल्याला कन्सिडर करता येईल. तर कुठेतरी मला असं वाटतं एक तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळावी म्हणून हा एक प्रयत्न होता. कट ऑफ सांगणे हे क्लर्कच्या कट ऑफ नंतर मी ठरवतं सांगणार नाही, त्यामुळे मी त्या काही गोष्टीवर जास्त डिटेलमध्ये बोलणार नाही. फक्त जे लोक आपल्या आतुरतेने वाट बघत असतात त्यांना ती एक दिशा कळावी. बाकी कंबाईनच्या स्ट्रॅटेजी बद्दल उद्या आपण व्हिडिओ बनवूया, आणि जर उद्या शक्य झालं तर राज्यसेवा मेन्स बद्दल आपण पुढील दिशा, सोर्सेस, अभ्यास कसा करावा, अप्रोच काय ठेवा याविषयी, किंवा फार तर फार परवा त्या दिवशी आपण चर्चा करूया. बाकी ज्या काय आपल्या बॅचेस राज्यसेवा मेन्ससाठी येणार आहेत त्याच्याबद्दल आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत डिटेलमध्ये मी आपल्या चॅनल जे एमपीएससी एक्झाम मंत्र किंवा एमपीएससी मेड सिम्पल जी लिंक आहे तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता. राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.